लाडकी बहीण योजनेच्या घोटाळ्यामध्ये उपघोटाळा झालाय। 9,000पेक्षा अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला। सरकारी सेवेतून निवृत्त महिलांनी देखील याचा फायदा घेतल्याचा प्रकार आता उघड झालेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये झालेले एक घोटाळे आता समोर येत आहेत, तर 14,000पेक्षा अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं प्रकरण समोर येताच आता 9,526 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं निदर्शनास आलेलं आहे। धक्कादायक म्हणजे राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी एकीकडे निवृत्ती वेतन घेत असताना लाडकी बहीण योजनेचे महिनाकाठी 1,500 रुपये देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। कर्मचाऱ्यांबाबत छाननी करताना सेवार्थ प्रणालीचा आधार घेण्यात आला आणि त्यातून ही संपूर्ण गडबड लक्षात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।